नमस्कार मित्रांनो, महाजन को टेक्निशियनच्या रिक्रुटमेंटबद्दल खूप मोठी अपडेट आलेली आहे. लवकरात लवकर रिक्रुटमेंट येणार आहे आणि खूप मोठी जाहिरात आहे मित्रांनो. भरपूर वर्षापासून जाहिरात येते आहे आणि चांगल्या जागा आहेत मित्रांनो. ही अपॉर्च्युनिटी आपल्याला घालवायची नाही आहे आणि लवकरात लवकर तयारीला लागून आपल्याला ह्या वर्षी पोस्ट मिळवायचीच आहे. ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण जे काही अपडेट आहे ती अपडेट मी तुम्हाला देणार आहे आणि प्लस ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी पात्रता काय असणार आहे, तुम्हाला एक्झामच्या रिलेटेड कोण एलिजिबल आहे, सॅलरीज काय असणार आहे, पे स्केल काय असणार आहे, एक्झाम पॅटर्न काय असणार आहे, सिलेबस काय आहे, त्या सिलेबसचं डिकोडिंगसुद्धा मी केलेलं आहे याच्यामध्ये की तुम्हाला कोणकोणते डिटेलमध्ये जे टॉपिक करायचे आहेत. फक्त सिलेबस मेन्शन आहे याच्यामध्ये एक्झाममध्ये आपल्या नोटिफिकेशनमध्ये, पण त्यामध्ये आणखी सब टॉपिक कोणकोणते करायचे आहेत हे सगळ्या सब टॉपिकबद्दलची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याआधी आपण एक अनाउन्समेंट करू मित्रांनो. महाजन कोचा टेक्निशियन 3 आणि महाट्रान्सकोचा पण टेक्निशियनचा कोर्स दोन्ही आपण आपल्या ॲपवरती लॉन्च केलेले आहेत. ह्या दोन्ही कोर्सची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुम्ही ॲप डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. सगळ्यात आधी मी सांगेल तुम्ही मित्रांनो डेमो लेक्चर आधी बघायचे, नंतर कोर्स परचेस करायचा. मित्रांनो सांगतो, एवढ्या कमी फीजमध्ये एवढा क्वालिटी कोर्स महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोणीही एक देणार नाही आहे. सगळ्यात आधी तुम्ही एक करणं आवश्यक आहे, तुम्ही डेमो लेक्चर बघा, बाकी ठिकाणी कम्पेअर करा आणि नंतर डिसिजन घ्या घ्यायचं की नाही घ्यायचं आहे कोर्स. ठीक आहे. आता हे दोन टेक्निशियन 3चे महाट्रान्सकोचे अपडेट्स पण मी आपल्या यूट्यूबवरती टाकलेले आहेत. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन देत, ते पण तुम्ही व्हिडिओ बघून घेऊ शकता. तर महत्त्वाची अपडेट मित्रांनो हीच आहे. तर हे आपण बाकीच्या गोष्टीमध्ये पळू नाही. तुम्ही बघितलं सर हा मेसेज, ह्या मेसेजमध्ये महत्त्वाची बैठक झाली होती याच्यामध्ये प्रकाशगड बांद्रा मुंबईला. ह्या अपडेटमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे, कंपनी महानिर्मिती कंपनीमध्ये पुढील 3 महिन्यामध्ये 1950 पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे, रिक्रुटमेंट करायची आहे, फॉर्म भरून घ्यायचे आहेत, परीक्षा घ्यायची आहे आणि जॉईनिंग पण द्यायची आहे 3 महिन्यामध्ये. आणि पॉसिबल आहे, होतात ह्या गोष्टी. आणि तंत्रज्ञान 3च्या त्याच्यामध्ये 659 वॅकन्सीज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं आहेत आता क्लिअर झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 8 दिवसामध्येच ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे बघा तंत्रज्ञान 3ची. बाकी जरी डिले होतील पण ॲटलिस्ट तंत्रज्ञान 3ची तुमची काय होणार आहे, जाहिरात तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. मित्रांनो ही 2019ची जी जाहिरात होती त्या जाहिरातबद्दलची अपडेट आहे. 2019मध्ये आपल्याला 746 वॅकन्सी होत्या आणि त्याबद्दलचे जे पे स्केल होतं किंवा पात्रता होती मी तुम्हाला त्याबद्दल बोलतो. इथे वेतन श्रेणी त्यावेळेस मित्रांनो 11,275 आहे, पण ती 6व्या वेतन आयोगानुसार होती. आता 7व्या वेतन आयोगानुसार हे कमीत कमी मला वाटते 25,000 प्लस तुम्हाला पे स्केल असणार आहे. इन हँड सॅलरी तुमची ॲटलिस्ट 35,000 प्लस तुम्हाला इन हँड सॅलरी ह्या ठिकाणी भेटू शकते. ग्रुप डीच्या ज्या पोस्ट आहेत ह्या ठिकाणी तुम्हाला जवळपास 25,000 पर्यंत पे स्केल आहे. हे 6व्या वेतनानुसार तुमचं आधी दिलेलं. आणि पात्रता मित्रांनो ह्या ठिकाणी तुमचा एक ITIचा कोर्स आणि जर का तुमचं अप्रेंटिसशिप असेल तरीही चालेल, ते तुम्ही अप्लाय करू शकता. परंतु ट्रेड कोणकोणते आहेत ते बघू आपण याच्यामध्ये. इलेक्ट्रिशियन अलाउड आहे, नंतर वायरमन अलाउड आहे, मशिनिस्ट अलाउड आहे, फिटर अलाउड आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मेंटेनन्स हा एक कोर्स आहे. नंतर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम हा पण अलाउड आहे, वेल्डर पण अलाउड आहे, इन्स्ट्रुमेंटेशन मेकॅनिकसुद्धा आहे अलाउड, ऑपरेटर कम मेकॅनिक पोल्युशन कंट्रोल इक्विपमेंटचा पण कोर्स आहे, बॉयलर अटेंडन्सचा पण कोर्स अलाउड आहे, स्विच बोर्ड अटेंडन्स, नंतर स्टीम टर्बाईन ऑक्झिलरी प्लांट ऑपरेटर, स्टीम टर्बाईन ऑपरेटर, नंतर ऑपरेटर कम मेकॅनिक मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट आणि ऑपरेटर कम मेकॅनिक पॉवर प्लांट. हे सगळे ITI आणि तुमची अप्रेंटिसशिप झाली असेल तर तुम्ही ह्या पोस्टला अप्लाय करू शकता मित्रांनो, लक्षात घ्या. आणि भरपूर सारे विद्यार्थी आहेत ह्या ट्रेडचे अवेलेबल आणि कॉम्पिटिशन लेवल पण खूप चांगली असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अभ्यासही खूप जोरात करावा लागणार आहे ही पोस्ट मिळवण्यासाठी. खूप वर्षानंतर वॅकन्सी येते आहे, ही वॅकन्सी जायला नको मित्रांनो. आता ह्या ठिकाणी बघा तुम्हाला एज लिमिट ऑलमोस्ट मला वाटतं नाही वाटत की महाराष्ट्र गव्हर्नमेंटने भरपूर एज लिमिट वाढवून दिलेली आहे. मिनिमम 18 इयर्स ऑलमोस्ट असतील लोक मला वाटते. 10वी नंतर जर आपण 2 वर्षाचा ITIचा कोर्स करतो इलेक्ट्रिशियन वायरमॅनचा वगैरे तर 18 वर्ष पूर्ण होऊनच जातात. काही वेल्डरसारखे ट्रेड आहेत त्या ठिकाणी 1 वर्षाचा ट्रेड आहे पण तिथे 17 वर्ष कंप्लीट असतील, पण मिनिमम तिथे 18 वर्ष एज आहे आणि मॅक्सिमम 38. तर 38 हे खूप आहे. प्लस कॅटेगरीसाठी त्याच्यामध्ये जवळपास 3 वर्षाची 5 वर्ष शिथिलता म्हणजे 43 तुमचं कॅटेगरीसाठी असणार आहे सर्वसाधारण वुमनसाठी. तर खूप चांगलं आहे. प्लस तुमचं जे 31 डिसेंबर 2023ला जो GR आला होता की ज्या मुलांनी कोरोना काळामध्ये एज बार झालेले आहेत की बाबा त्या ठिकाणी 43 कंप्लीट आहे त्यांना 2 वर्षाची शिथिलता दिली आहे. तर जे मुलं त्यावेळेस एज बार झाले आहेत तेही अप्लाय करू शकतील. हा बघा तुमचा एक्झाम पॅटर्न असणार आहे. एक्झाम पॅटर्नमध्ये जो 2019ला होता प्युअर नॉन टेक्निकल एक्झाम होती. तुमचा टेक्निकलचा कोणताही ट्रेड किंवा कोणत्याही ट्रेड्स रिलेटेड
तुमचा विषय नव्हता. ह्या ठिकाणी फक्त तुम्हाला रिझनिंग, त्यामध्ये व्हर्बल रिझनिंगचा एक पार्ट होता, नॉन व्हर्बल रिझनिंग आणि न्यूमेरिकल ॲबिलिटी. तुम्हाला 75 क्वेश्चन्स होते, 75 मार्क्ससाठी आणि 90 मिनिट टाईम होता. ह्या ठिकाणी आपण डिटेलमध्ये बघू सिलेबस. नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये ज्या गोष्टी व्हर्बल रिझनिंग म्हणजे जे काही शब्द आहेत, शब्दांशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन विचारलात, जसे सिटिंग अरेंजमेंट असेल, नंतर ब्लड रिलेशन असतील, त्याचे रिलेटेड क्वेश्चन असतील. आणि नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये तुम्हाला काय आहेत, जे सादृश्यता आहे, ॲनॉलॉजी आहे, वर्गीकरण आहे, पेपर फोल्डिंग, आकृत्यांशी रिलेटेड जे काही क्वेश्चन्स आहेत ना, ते तुम्हाला नॉन व्हर्बलमध्ये येतील. पेपर फोल्डिंग आहे, पेपर कटिंग आहे, नंतर घनफासा आहे, आरशातील प्रतिमा, पाण्यातील प्रतिमा, नंतर विश्लेषणात्मक तर्कशक्ती, संलग्न आकृत्या, अर्धसंच व पूर्णसंच, आकृती रचना, विश्लेषण, नंतर चौरस आणि त्रिकोण आकृत्या. ह्यामध्ये तुम्हाला काउंटिंग फिगर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काय असणार आहे, तुम्हाला नॉन व्हर्बलमध्ये असणार आहेत. हे 13 टॉपिक तुम्हाला करायचे आहेतच, तुम्हाला लक्षात घ्या. आणि हे आपल्या कोर्समध्ये खूप छान घेतले आहेत बोबडे सरांनी आणि वराळे सरांनी. तुम्ही तो कोर्समध्ये तुम्हाला एकदम परफेक्ट पैकीच्या पैकी मार्क मिळतील, अशा प्रकारचा कोर्स आहे आपला. नंतर व्हर्बल रिझनिंगमध्ये तुमचा नातेसंबंध आहे, ब्लड रिलेशन, सांकेतिक तुलना, इनइक्वेलिटी, नंतर डायरेक्शन सेन्स, सिटिंग अरेंजमेंट, बैठक व्यवस्था, सांकेतिक भाषा, तर्क आणि अनुमान, वेतन आकृती, घड्याळ, दिनदर्शिका, नंतर कूट प्रश्न, क्रम मोजणी, हे सगळे प्रश्न तुम्हाला काय आहेत, व्हर्बल रिझनिंगमध्ये असणार आहेत तुम्हाला. नंतर न्यूमेरिकल ॲबिलिटीमध्ये तुम्हाला शेकडेवारी, सरासरी, वयवारी, लसावी मसावी, नफा तोटा, वेळ काम, नंतर वेग, दिशा, पदावली, गुणोत्तर व प्रमाण, नळ व टाकी, बोट व प्रवाह, सरळ व्याज, चक्रवाळ व्याज, क्षेत्रफळ, क्रमचय आणि संचयन, हे टॉपिक तुम्हाला नॉन याच्यामध्ये असणार आहेत. न्यूमेरिकल ॲबिलिटी म्हणजे क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, तुम्हाला क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड करायचं आहे आणि रिझनिंग करायचं आहे. प्युअर नॉन टेक्निकल पेपर होता 19मध्ये. जर का काही अपडेट आले, आपल्याला नवीन सिलेबस अपडेट होणार, तर मी तुम्हाला त्याची अपडेट देणारच आहे. ठीक आहे मित्रांनो, आणखी तुम्ही टेक्निशियनसाठी तयारी करत असाल तर टेक्निशियनसाठी आपण ग्रुप बनवलेला आहे, व्हॉट्सॲप ग्रुप. ज्याही मुलांना टेक्निशियन 3च्या अपडेट्स लागत असतील त्या सगळ्या मुलांना आपण व्हॉट्सॲप ग्रुपवरती अपडेट देणार आहोत. ज्या मुलांना जॉईन करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन लिंक आहे, त्या डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्हाला इथून पुढे सगळ्या एक्झाम्स रिलेटेड सगळ्या अपडेट आम्ही देणार आहोत. तर ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, ऑल दी बेस्ट.